नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय. कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणती रेल्वे गाडी धावते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कोल्हापूर ते मुंबई यांच्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा कोणती आहे? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया सीमारेषा मग कोणती असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. 38 पॅरलल लाईन हे काय आहे? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली या ठिकाणी सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलं. नागझीरा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नागझीरा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. नागझीरा हे अभय अरण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5वा. उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तराखंडची राजधानी कोणती असेल? बघा, रायपूर, गांधीनगर, कोहिमा, डेहराडून. उत्तराखंडची राजधानी डेहराडून हे शहर उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलं. कर्नाटक पठार भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला पठार आहे? कर्नाटक पठार कोणत्या दिशेने पसरलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. कर्नाटक पठार भारताच्या दक्षिण दिशेला या ठिकाणी पसरलेला तो पठार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे सरळ सेवा भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, झडपी भरती असेल, रेल्वे भरती, नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, स्वच्छता निरीक्षक, लिपिक भरती, जलसंपदा भरती. विद्यार्थी तुमची या ठिकाणी सरळ सेवेची कोणतीही परीक्षा असू द्या, आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. पुस्तकाचं नाव पहा, या ठिकाणी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये हे पुस्तक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, TCS व IBPSने घेतलेले 2023 ते 25 या ठिकाणी सर्व TCS व IBPSने घेतले सर्व या ठिकाणी प्रश्नांचे या ठिकाणी या पुस्तकामध्ये विश्लेषण केलेलं आहे. आतापर्यंत सामान्य ज्ञान या विषयाचे सर्व प्रश्न याच पुस्तकातून रिपीट झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा सरळ सेवा या ठिकाणी परीक्षा असेल तर या ठिकाणी हे पुस्तक या ठिकाणी एकदम बेस्ट ठरणार आहे. GSचा मोठा अभ्यासक्रम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करणारे या ठिकाणी एकमेव दर्जेदार या ठिकाणी पुस्तक आहे. हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर व कपिल कलकेकर सरांनी या ठिकाणी हे लेखन व संकलन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची सरळ सेवेची परीक्षा असेल तर या ठिकाणी एकदम या ठिकाणी बेस्ट हे पुस्तक ठरणार आहे. जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तके घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय. सुंदरबन हे अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हे अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? सुंदरबन हे अभय अरण्य पश्चिम बंगाल राज्यामध्ये, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, काय विचारलंय. हल्दिया. हल्दिया हे काय आहे? भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे. हल्दिया हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. हल्दिया हे बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 9 कोरा आणि ताबो. कोरा आणि ताबो हे काय आहेत? आदिवासी जमाती आहेत. तर या जमाती कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कोरा आणि ताबो या आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये आढळतात? योग्य उत्तर काय असेल? अंदमान व निकोबार या ठिकाणी प्रामुख्याने कोरा व ताबो या आदिवासी जमाती या ठिकाणी आढळत असतात. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलंय. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय असेल? पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला आपण त्यांना परिवलन गती असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे रेल्वे ग्रुप डी भरती बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, विज्ञान व गणित बघा यांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ईस्ट इंडिया असोसिएशन बघा यांची स्थापना कोणी केली होती? ईस्ट इंडिया असोसिएशन बघा हे संघटना आहे, यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन बघा यांची स्थापना कोणी केली होती? दादाभाई नेहरूजी बघा यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता कोणाची कविता आहे? आकाशवाणी. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. आकाशवाणी बघा ही कविता रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली कविता आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. चंपारण्यामधील बघा शेतकऱ्यांचा लढा हा नीळ या पिकाशी तो संबंधित होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 29 आणि बघा 30 बघा हे कलम काय आहेत? सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार यांच्या संबंधीचे या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे स्वित्झर्लंड असे खालीलपैकी कशाला म्हणतात? भारताचे स्वित्झर्लंड बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताचे बघा स्वित्झर्लंड आपण काश्मीरला म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, देशामध्ये विचारले लोकसंख्या विषयक पहिले राष्ट्रीय धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले गेले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. देशामध्ये विचारले लोकसंख्या विषयक पहिले राष्ट्रीय धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले होते? तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा देशामध्ये सर्वात पहिल्यांदा लोकसंख्येविषयक धोरण हे 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडले गेले होते. प्रश्न क्रमांक पुढचा, लोहाच्या अभावी होणारा रोग खालीलपैकी कोणता आहे? लोहाच्या अभावी होणारा रोग खालीलपैकी कोणता असेल? बघा पंडुरोग हा काय आहे? लोहाच्या अभावी या ठिकाणी होणारा रोग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सॉर्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? सॉर्स जीवाणूमुळे, विषाणूमुळे, परजीवीमुळे यापैकी नाही. सॉर्स हा रोग विचारलाय कशामुळे होतो? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सॉर्स बघा हा रोग विषाणूपासून होणारा या ठिकाणी रोग आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मिठाचं रासायनिक सूत्र कोणतं आहे? मिठाचं रासायनिक सूत्र, मीठ म्हणजे काय असतो? सोडियम क्लोराईड NaCl हे काय आहे? मग मिठाचं या ठिकाणी सूत्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा या ठिकाणी काय आहे? सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे? बघा सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात लांबचा ग्रह कोणता असेल? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बुध, मंगळ, नेपच्यून, युरेनियस. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे नेपच्यून. बघा हा ग्रह काय आहे? सूर्यमालेमध्ये बघा सर्वात लांबचा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे विचारले, राज्यसभेचे बघा सभापती कोण असतात? पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे या ठिकाणी सभापती असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. बघा भांगडा हे लोकनृत्य पंजाब राज्याशी ते संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा काय विचारलं? कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. भारतामध्ये विचारले कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य
कोणता असेल? झारखंड बघा हे राज्य काय आहे भारतामध्ये कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. नाणेघाट, नाणेघाट काय आहे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाणेघाट बघा हे शिखर पुणे जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. दुसरा क्रमांक पुढचा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण. पाचगणी बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत असेल. पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक पुढचा नेवासे संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? नेवासे व संगमनेर ही शहरे पहा प्रवरा नदीच्या काठावर. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? बघा भारतामध्ये सर्वाधिक बघा ज्वारीचं उत्पादन हे महाराष्ट्र राज्यामध्ये होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. अभिनव भारत या संघटनेची स्थापना बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना विचारली केव्हा झाली होती? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? विदा सावरकरांनी केली होती. कोणत्या वर्षी केली होती? योग्य उत्तर काय असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. सन 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 39 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? बघा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केलं होतं? गो. ग. आगरकरांनी सुरू केलेलं आहे, पण कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा सन 1888 मध्ये बघा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक बघा त्यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात? बघा संगणकाला आज्ञा देण्यासाठी एंटर बटन, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अस्सल मेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? अस्सल मेंढा योग्य उत्तर काय असेल? चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये अस्सल मेंढा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये नारळाचं सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नारळाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? योग्य उत्तर काय असेल? सिंधुदुर्ग बघा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक नारळाचं क्षेत्र हे येत असते. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी कोणती आहे? महाराष्ट्र आणि गुजरात बघा यांच्या सीमा भागामधून वाहणारी नदी कोणती नदी आहे? योग्य उत्तर काय असेल? तापी नदी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन बघा कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोजन यांच्या बघा मिश्रणाला आपण वॉटर गॅस असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा शुद्ध सोने हे किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने विचारले किती कॅरेटचे असते? बघा शुद्ध सोने बघा हे 24 कॅरेटचे असते. तांबेरा बघा हा रोग कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तांबेरा हा रोग विचारले कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? योग्य उत्तर काय असेल? गहू या पिकावर पडणारा बघा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मानवी शरीरामध्ये विचारले अन्नाचं पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते? योग्य उत्तर काय असेल? लहान आतडे बघा या ठिकाणी अन्नाचं पचन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये विचारले छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या किती आहे? छातींच्या बरगड्यांची संख्या किती आहे? बघा छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या बघा 24 असते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा या ठिकाणी काय विचारलाय? केसरीचे बघा पहिले संपादक कोण होते? केसरीचे बघा पहिले संपादक कोण होते? बघा गो. ग. आगरकर बघा हे केसरीचे या ठिकाणी पहिले संपादक होते. महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती? तुफान सेना विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती? बघायचं योग्य उत्तर काय असेल? सातारा बघा या जिल्ह्यामध्ये तुफान सेना बघा स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता? याचे योग्य उत्तर काय असेल? पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता? बघा सन 1818 मध्ये पेशवाईंचा शेवट हा झाला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. नॅशनल विषाणू संस्था बघा नॅशनल विषाणू म्हणजे काय असेल? राष्ट्रीय विषाणू संस्था बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा पुण्यामध्ये बघा ही संस्था आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजे RCF. RCF बघा हा खत कारखाना कुठं आहे? बघा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स बघा हा खत कारखाना मुंबई या ठिकाणी आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे, बघा मुंबई ते ठाणे देशामधला पहिला लोहमार्ग कोणत्या वर्षी सुरू झाला होता? बघा देशामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे गाडी केव्हा सुरू झाली होती? सन 1853. बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग सुरू झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले, चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात असा तो प्रश्न आहे. बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोणता आहे? कोणता असेल? दिग्बोई. दिग्बोई कोटा आहे जे की आसाम या राज्यामध्ये आहे. दिग्बोई या ठिकाणी भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आहे. दुधवा. दुधवा काय आहे? नॅशनल पार्क आहे. वाघांसाठी राखीव असलेलं नॅशनल पार्क आहे दुधवा. विद्यार्थी मित्रांनो बघा, दुधवा हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये असेल? उत्तर प्रदेश राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, बघा या ठिकाणी काय विचारलाय? बघा प्रश्न क्रमांक 59. बघा भारताच्या पूर्वेला कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला विचारले कोणता महासागर आहे? योग्य उत्तर काय असेल? भारताच्या बघा पूर्वेला बंगालचा उपसागर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60. जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर तो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोबीचे वाळवंट विचारले कोणत्या देशामधले वाळवंट आहेत? गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी भरती बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे असेच 4000 बघा प्रश्नाचं PDF आहे. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.